नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती। आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाओ हीच मी समर्थचरणी प्रार्थना करते। येत्या 19 एप्रिलला म्हणजेच रविवारी आहे अक्षय तृतीया। अक्षय तृतीया हा हिंदू धर्मातील अत्यंत शुभ मानल्या जाणाऱ्या 3.5 शुभ मुहूर्तांपैकी एक पूर्ण मुहूर्त आहे। वैशाख शुद्ध तृतीया या दिवशी हा सण साजरा केला जातो। अक्षय तृतीया म्हणजे काय आणि हा दिवस का साजरा केला जातो तर पहा, अक्षय या शब्दाचा अर्थ आहे ज्याचा कधीही क्षय होत नाही, जे कधीही संपत नाही। या दिवशी केलेल्या दानाचे, पुण्याचे, शुभ कार्याचे फळ हे अनंतकाळ टिकते, हे पुराणिक महत्त्व सांगितले गेले आहे। याच दिवशी भगवान विष्णूंचा 6वा अवतार मानल्या जाणाऱ्या भगवान परशुरामांचा जन्म झाला होता, म्हणून याला परशुराम जयंती असंही म्हणतात। त्याचबरोबर पुराणिक कथेनुसार याच दिवसापासून त्रेतायुग सुरू झाले होते। असे मानले जाते की या दिवशी स्वर्गलोकातून गंगा माता पृथ्वीवरती अवतरली होती। अन्नाची अधिष्ठाती देवता माता अन्नपूर्णा हिचा जन्मसुद्धा याच पवित्र दिवशी झाला होता। एवढेच नाही तर वनवासात असताना पांडवांना भगवान श्रीकृष्णाने अक्षय पात्र दिले होते, ज्याच्यातील अन्न कधीही संपत नसे। ती सुद्धा घटना याच दिवशी घडली होती। त्याचबरोबर श्रीकृष्णांचा बालमित्र सुदामा जेव्हा त्याला भेटायला गेला होता, तेव्हा श्रीकृष्णांनी सुदाम्याचे दारिद्र्य दूर करून त्याला ऐश्वर्य दिले। तो दिवस होता अक्षय तृतीयेचा आणि म्हणून या दिवसाला 3.5 शुभ मुहूर्तांपैकी असलेला एक शुभ मुहूर्त मानले जाते। या दिवशी सोने चांदी खरेदी करणे अत्यंत शुभ मानले जाते। असं केल्याने घरात लक्ष्मीचा वास कायम राहतो आणि समृद्धी येते। या दिवशी पाणी भरलेले माठ, अन्न, सातू, जव यासारखे अन्नांचे दान केले जाते। यामुळे आपल्या आयुष्यातील गरिबी जी आहे ती दूर होते। अनेक घरांमध्ये या दिवशी पितरांचे स्मरण करून त्यांच्या नावाने पाण्याचा घडा आणि अन्नांचे दान देखील केले जाते। नवीन व्यवसायाची सुरुवात करणे, गृहप्रवेश करणे, लग्नकार्य किंवा मोठी गुंतवणूक करण्यासाठी हा दिवस सर्वोत्तम आणि शुभ मानला जातो, कारण या दिवशी कोणत्याही पंचांगण किंवा वेळ पाहण्याची गरज नसते। हा पूर्ण दिवस अतिशय शुभ मानला जातो। हीच गोष्ट थोडक्यात सांगायची गेली ना तर सुख, समृद्धी आणि आध्यात्मिक प्रगतीसाठी हा दिवस खूप महत्त्वाचा मानला जातो। जर अक्षय तृतीयेच्या दिवशी आपल्या घरात अशा काही वस्तू आहेत त्या आपल्या घरातच राहिल्या तर आपल्या घरामध्ये कधीही लक्ष्मी टिकत नाही। त्या घरातून लक्ष्मी काढता पाय घेते आणि आयुष्यभरासाठी त्या घरामध्ये गरिबी येते। अक्षय तृतीयेचा दिवस हिंदू धर्मात फार शुभ मानला जातो। या दिवशी सोने चांदीच्या वस्तू खरेदी केल्या जातात, पण या दिवशी फक्त नवीन वस्तू खरेदी करणं महत्त्वाचं नसतं, तर काही वस्तू या आपल्याला घरातून बाहेर काढणं हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं असतं। ह्या ज्या वस्तू आहे ना त्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा निर्माण करत असतात। या वस्तूंमुळे आपल्या घरामध्ये एक निगेटिव्हिटी वाढत असते आणि म्हणून आपल्याला या वस्तू ज्या आहेत त्या घरातून बाहेर काढायच्या आहे। तर अशा कोणत्या वस्तू आहेत ज्या आपल्याला अक्षय तृतीयेच्या अगोदर घरातून बाहेर काढायच्या आहे, याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। तर पहा, आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ज्या काही वस्तू सांगणार आहे तर ह्या वस्तू आपल्याला अक्षय तृतीयेच्या अगोदरच घरातून बाहेर काढायच्या आहे। अगदी अक्षय तृतीयेच्या दिवशीसुद्धा या वस्तू घराबाहेर काढल्या तरीसुद्धा चालेल। बघा, या अक्षय तृतीयेच्या दिवशी आपण घरामध्ये अनेक सेवा, उपासना आणि उपाय करत असतो। आपल्या पितरांची सेवा करत असतो, माता लक्ष्मीची सेवा करत असतो। त्याचबरोबर या दिवशी नवीन वस्तूंची खरेदीसुद्धा केली जाते, सोने चांदी खरेदी केली जाते। अनेक शुभ गोष्टी आपण आपल्या घरामध्ये करत असतो, जेणेकरून या दिवशी आपण जे काही उपाय किंवा सेवा करतो त्याचं मिळणारं फळ अक्षय आपल्याकडे राहत असते, ते कधीही संपत नाही। परंतु जर आपण काही शुभ गोष्टी केल्या आणि या काही वस्तू आहे या आपल्या घरातच राहिल्या तर त्याचं उपायांचं, त्या सेवेचं आणि कुठलंही शुभ फळ जे आहे ते आपल्याला प्राप्त होत नाही। कारण ज्या वस्तू मी तुम्हाला सांगणार आहे ना त्यातली एक जरी वस्तू तुमच्या घरामध्ये असेल तर तुमच्या घरात लक्ष्मी ही कधीही टिकत नाही। घरामध्ये नकारात्मक ऊर्जा जी आहे ती वाढतच जाते आणि यामुळे आपण जे काही कष्ट करतो, जे काही मेहनत करतो किंवा
जी काही सेवा करतो तर त्याचं आपल्याला कुठलंही फळ जे आहे तर ते मिळत नाही. आपण म्हणत असतो बघा की आमच्या घराची प्रगती होत नाही, घरामध्ये पैसा टिकत नाही, आम्ही एवढे कष्ट करतो, मेहनत करतो, तरीही आमचे दिवस जे आहे ते बदलत नाही किंवा आमच्यावर कर्जाचा डोंगर जो आहे तर तो वाढतच जातो. कर्ज फेडण्यासाठी योग्य मार्ग मिळत नाही किंवा कर्ज फेडण्या इतके पैसे आमच्याकडे येत नाही. परंतु बघा, आपण जे काही कष्ट करतो, जी काही मेहनत करतो त्याच्यासोबतच त्याला नशिबाची साथ मिळण्यासाठी आपण काही गोष्टींचे, काही नियमांचे पालन जे आहे तर ते करायला पाहिजे. कारण आपल्या घरामध्ये प्रत्येक वस्तूंमध्ये स्वतःची अशी एक सकारात्मक आणि नकारात्मक ऊर्जा असते आणि आपलं घर जे आहे ना त्या घरामध्ये सगळ्या प्रकारच्या वस्तू ज्या आहेत तर त्या भरलेल्या असतात आणि त्या ज्या वस्तू आहे तर त्या काही वस्तूंमधून आपल्याला सकारात्मक ऊर्जा मिळत असते आणि अशा काही वस्तू असतात ज्यातून आपल्याला नकारात्मक ऊर्जा मिळत असते. म्हणजेच त्या वस्तूंमधून नकारात्मक ऊर्जा जी आहे तर ती तयार होत असते आणि यामुळे आपल्या घरामध्ये अडचणी ज्या आहेत तर त्या यायला सुरुवात होते आणि म्हणून आपल्याला अक्षय तृतीयेच्या अगोदर या काही वस्तू आहेत त्या घराबाहेर काढायच्या आहेत. यामध्ये सगळ्यात महत्त्वाची आणि पहिली वस्तू आहे ती म्हणजे बंद पडलेलं घड्याळ. खरं तर पहा, घड्याळ बंद पडणं म्हणजे एका ठिकाणी थांबणं, स्तब्ध राहणं. अनेकदा आपल्या घरातील घड्याळ हे बंद असतात. भावनेच्या भरात आपण त्यांना सांभाळून ठेवतो. मात्र तुम्हाला माहिती आहे का, यामुळे तुमची प्रगती कुठे ना कुठे थांबते. तुमच्या प्रगतीत अडथळा निर्माण होण्याचा हा एक संकेत असतो. त्यामुळे जर घरात घड्याळ बंद असेल तर ते तुम्हाला आत्ताच घराच्या बाहेर काढायचे आहे किंवा ते दुरुस्त करून घ्यायचं आहे. कारण वास्तुशास्त्रानुसार बंद पडलेलं घड्याळ हे कधीही घरामध्ये ठेवू नये. यानंतर पुढची वस्तू आहे, जर घरात फाटलेले मडलेले कपडे असतील तर यामुळे तुमची आर्थिक तंगी जी आहे तर ती दिसून येते. घरामध्ये पैशांच्या अडचणी येतात. हे कपडे आपण घालू शकत नाही, यामुळे घरात लक्ष्मी ही नाराज होऊ शकते. यासाठी जर तुमच्या घरामध्ये असे फाटलेले मडलेले कपडे आहेत जे तुम्ही पुन्हा कधी वापरणार नाही तर ते आवर्जून घराबाहेर काढायचे आहे. या कपड्यांमधून एक नकारात्मक ऊर्जा जी आहे तर ती निर्माण होत असते. यानंतर पुढची वस्तू आहे ते म्हणजे झाडू. बघा, झाडूचा संबंध धन आणि लक्ष्मी यांच्याशी संबंधित आहे. तुटलेल्या झाडूने घरात कचराही नीट काढता येत नाही, तसेच यामुळे घरात नकारात्मक ऊर्जासुद्धा निर्माण होते. त्यामुळे जर घरामध्ये तुटलेला खराब असा झाडू असेल जो तुम्ही कधी वापरत नाही किंवा तुटलेला झाडू आहे आणि तो तुम्ही अजूनही वापरत असाल तर असा झाडूसुद्धा तुम्हाला घरातून बाहेर काढायचा आहे आणि नवीन झाडू हा खरेदी करायचा आहे. यानंतर पुढची वस्तू आहे, घरामध्ये सुकलेलं रोपटं असेल म्हणजेच ते दुर्भाग्याचे लक्षण आहे. त्यामुळे वेळीच सुकलेली झाडं असतील तर ती घरातून बाहेर काढा आणि अक्षय तृतीयेच्या दिवशी हिरवगार रोपटं तुम्ही घरात लावा. यामुळे तुमच्या घराची भरभराट होईल. बऱ्याच वेळा असं होतं की आपल्या बाल्कनीमध्ये अनेक सुकलेली झाडे असतात जी भरपूर दिवसापासून तशीच पडलेली असतात. आपण ते घरातून बाहेर काढत नाही, परंतु सुकलेल्या झाडातून खूप जास्त प्रमाणामध्ये नकारात्मक ऊर्जा निर्माण होत असते. कारण झाड सुकलं की त्याची वाढसुद्धा होत नाही. तेथेच आपल्या घराची भरभराट जी आहे तर ती थांबत असते. आपल्या घराची भरभराट होत नाही, म्हणून असं सुकलेलं झाड असेल तर ते तुम्हाला घरातून बाहेर काढायचं आहे आणि अक्षय तृतीयेला पुन्हा त्या कुंडीमध्ये एखादं नवीन छोटंसं हिरवंगार रोपटं लावायचं आहे. ज्यामध्ये तुम्ही तुळस लावली तरीही चालेल, मनी प्लॅन्ट लावू शकता. यामुळे नक्कीच तुमच्या घराची भरभराट होईल. यानंतर पुढची वस्तू आहे ते म्हणजे वापरत नसलेले चप्पल जोड. बऱ्याच वेळा आपण नवनवीन फॅशनचे चप्पल बूट आणत असतो, पण वापरत नसलेले जुने चप्पल बूट घरात तसेच ठेवत असतो. ते घरातून बाहेर काढत नाही. हेच गरिबीचे कारण घरामध्ये ठरत असते. यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण होते. मग अलक्ष्मी आपल्या घरामध्ये वास करत राहते आणि म्हणून अक्षय तृतीयेच्या आधी घरामध्ये तुटलेले किंवा वापरत नसलेले जे काही चपलेचे जोड आहे किंवा बूट आहे तर ते तुम्हाला घरातून बाहेर काढायचे आहे. त्याचबरोबर जर आपल्या घरामध्ये काही तुटलेली किंवा फुटलेली भांडी असतील किंवा काही भांड्यांना गंज लागलेला असेल तर अशी भांडीसुद्धा तुम्हाला घरातून बाहेर काढायची आहेत. या भांड्यांमुळे घरामध्ये अशांतता निर्माण होते
आता ह्या ज्या काही वस्तू मी तुम्हाला सांगितल्या त्या आवर्जून तुम्ही अक्षय तृतीयेच्या अगोदर घरातून बाहेर काढायच्या आहे. अगदी अक्षय तृतीयेच्या दिवशी तुम्ही घरातून या वस्तू बाहेर काढल्या तरीसुद्धा चालेल. तसेच अक्षय तृतीयेच्या दिवशी आपल्याला आपलं घर हे पूर्णपणे स्वच्छ ठेवायचं आहे. कारण या दिवशी प्रत्येकाच्या घरामध्ये लक्ष्मी येत असते आणि तिला प्रसन्न करण्यासाठी आपलं घर हे स्वच्छ असणं खूप महत्त्वाचं आहे. सकाळी लवकर उठून आपलं घर हे स्वच्छ करायचं आहे. मुख्य प्रवेशद्वारावरती छान आंब्याच्या पानांचं तोरण लावायचं आहे. रांगोळी काढायची आहे आणि उंबरठ्याला हळदीचं लेपन करायचं आहे. आपल्या देवघरातील देवांची विधिवत तुम्हाला पूजा अर्चा करून घ्यायची आहे. धूप दीप अगरबत्ती लावून घरातील वातावरण हे प्रसन्न करायचं आहे. मुख्य दरवाजावरती तुम्हाला स्वास्तिकसुद्धा काढायचं आहे आणि अशा पद्धतीने तुम्हाला हा अक्षय तृतीयेचा सण साजरा करायचा आहे. तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत शेअर करायची होती. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि तसेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करा. धन्यवाद.